नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 16 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण आरआरबी ग्रुप डी च्या अभ्यासक्रमाचा आपण अॅनालाइज करून संपूर्ण काही सीबीटी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाणारी अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण नियमित स्वरूपात पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तुम्ही तेथून प्रीवियस व्हिडिओचे पार्ट देखील पाहून घ्या, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर आधारित प्रश्न सोडवलेली आहे। तर आपण जे आहे सध्याला सामान्य विज्ञानाचे जे काही पीवायक्यू बेस आपले क्वेश्चन्स आहेत ते आपण याद्वारे कव्हर करत आहोत, की जे की तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये जे की विचारले जाऊ शकतात। आणि जे कोणी विद्यार्थी ग्रुप डी ची मराठी भाषेमधून तयारी करत असतील तर त्याने लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण ग्रुप डी साठीचा संपूर्ण काही ए टू झेड अभ्यासक्रम आपण मराठी भाषेतून आपल्या चॅनलवर आपण कव्हर करत आहोत। तर पाहू आपण आजच्या भाग 16 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न पहिला असा आहे, प्रकाश संश्लेषणातील हरितद्रव्य म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लोरोफिल असं देखील म्हणतो, तर चा उपयोग कशासाठी होतो? जे की प्रकाश संश्लेषणातील हरितद्रव्याचा उपयोग, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की प्रकाश शोषणे। म्हणजेच काय, हरितद्रव्याचं जे काही उपयोग आहे ते प्रकाश शोषणे याच्यासाठी होतो। तर तुम्हाला हरितद्रव्याचं थोडक्यामध्ये जर कार्य सांगायचं झालं तर कार्य असं आहे हरितद्रव्याचं की सूर्यप्रकाशातील ऊर्जा जी की शोषून घेणे, सूर्यप्रकाशातील जे की ऊर्जा शोषून घेणे, नंतर जे आहे जे की पाणी आणि कार्बन डायऑक्साइड पासून जे की ग्लुकोज तयार करणे, हे जे आहे थोडक्यामध्ये हरितद्रव्याचं मुख्य कार्य आहे, ग्लुकोज तयार करणे। तर प्रकाश संश्लेषणाद्वारे जे प्रकाश जे आहे जे की शोषून घेतं, त्यानंतर जे आहे जे की पाणी आणि कार्बन डायऑक्साइड पासून जे की ग्लुकोज तयार करतं, हे थोडक्यामध्ये याचं मुख्य कार्य आहे हरितद्रव्याचं। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 2 असा आहे आपला पुढचा, लहान आतड्यात प्रथिनांचे पचन करणारे एन्झाईम कोणते आहे? तर लहान आतड्यामध्ये, तर परीक्षेमध्ये हा तुम्हाला खूप कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, मी थोडक्यात तुमचं कन्फ्युजन देखील याद्वारे दूर करतो। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की ट्रिप्सिन हे जे आहे थोडक्यामध्ये लहान आतड्यात प्रथिनांचं पचन करणारं एन्झाईम आहे। तर यामध्ये तुम्हाला पेप्सिन हे देखील दिसणार असेल, तर पेप्सिनचं नेमकं काय कार्य आहे? तर पेप्सिन हे जे आहे जे की एन्झाईम आमाशयात प्रथिनांचं पचन करते, पेप्सिन, आणि जे ट्रिप्सिन आहे म्हणजे हे आपलं ते जे आहे जे की लहान आतड्यात प्रथिनांचं जे थोडक्यामध्ये पचन करते, हे थोडक्यात यामधला थोडक्यात डिफरन्स आहे पेप्सिन आणि ट्रिप्सिन मध्ये। तर परीक्षेमध्ये मोस्टली तुम्हाला हेच ऑप्शन योग्य वाटतो, परंतु ते नाही। जर समजा लहान आतड्यामध्ये प्रथिनांचे पचन म्हटलं तर त्याचं जे उत्तर असेल ते ट्रिप्सिन होणार असेल। आणि थोडक्यामध्ये जर साधारणतः असा प्रश्न विचारण्यात आला की एन्झाईमचं आमाशयात किंवा प्रथिनांचं पचन कोण करते, तर त्याचं उत्तर आहे जे की पेप्सिन, जे की ऑप्शन नंबर अ मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। परंतु आपला जो प्रश्न 2 आहे त्याचं उत्तर हे जे की थोडक्यामध्ये ट्रिप्सिन हे होणार असेल, ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न तिसरा असा आहे पुढचा, खालीलपैकी कोणते ऊर्जा देणारे अन्न आहे? तर ऊर्जा देणारे अन्न म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ, जे की कर्बोदके आणि स्निग्धस हे जे आहे थोडक्यामध्ये ऊर्जा देणारे अन्न आहेत। ऑप्शन नंबर अ हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 4था असा आहे, कोणत्या गटातील सजीवांचे अन्न शरीराबाहेर पचते? तर शरीराबाहेर पचते असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ईस्ट, मशरूम, ब्रेड मोल्ड हे जे आहे जे की सजीव ज्याचे अन्न जे आहे थोडक्यात शरीराबाहेर पचते, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी ब याचं जे आहे उत्तर होणार असेल प्रश्न 4था। तर बरेच जे काही विद्यार्थी आपले आरआरबी ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून नोट्स जे काही कमेंट्स करत होते, तर विद्यार्थ्यांनो फायनली आपण सर्व काही नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत मराठी भाषेमधून, आणि त्यासोबत आपण टेस्ट सिरीज तुम्हाला देखील इन्क्लूड करून दिलेली आहे। तर हा जो नंबर आहे आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे, यावर तुम्ही मेसेज करून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि अनलिमिटेड नोट्स म्हणजेच की तुम्हाला
तुम्हाला सर्व भाषेचे सर्व अभ्यासक्रमावर आधारित त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स जे की आपल्या मराठी भाषेतून आपण उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जीके, जीएस, सामान्य विज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता हे सर्व काही आपण टॉपिक्स त्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत। त्यासोबत आपण चालू घडामोडी देखील त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहोत, ज्यासाठीची प्राइस आपली फक्त 400 रुपये आपण ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जर हवे असेल फक्त तर टेस्ट सिरीजची आपण जी प्राइस ठेवलेली आहे ती आहे फक्त 200 रुपये आणि जे अनलिमिटेड आपले नोट्स आहेत त्याची प्राइस 200 रुपये ठेवलेली आहे। जर तुम्हाला दोन्ही हवा असेल ते तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळून जाणार असेल। तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल त्यांनी या नंबरवर तुम्ही मेसेज करून आरआरबी ग्रुप डी साठी लागणारं सर्व काही अभ्यासक्रम घेऊ शकता। अन्यथा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील लिंक दिलेली आहे आपल्या सेलरची, त्यावर देखील तुम्ही मेसेज करून 5 मिनिटांमध्ये सर्व काही मिळवून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच या नंबरला मेसेज करा व ग्रुप डी चा संपूर्ण काही मराठी भाषेतून अभ्यासक्रम मिळवून तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की प्रश्न 5, प्रथिनांचे पचन झाल्यानंतर ते कोणत्या रूपात रूपांतरित होते? जे की प्रथिनांचे पचन झाल्यानंतर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अमिनो आम्ल यामध्ये जे आहे थोडक्यात रूपांतर होते प्रथिनांचे पचन झाल्यानंतर। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, श्वसनादरम्यान वायूची देवाणघेवाण कुठं होते? तर श्वसनादरम्यान वायूची देवाण आणि घेवाण म्हटलेलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की वायुकोश आणि केशिका। म्हणजेच काय, तर यामध्ये जे काही फुफ्सा आहेत आपले फुफ्सांमध्ये काय तर वायुकोश, तर फुफ्सांमधील वायुकोश व आणि रक्तवाहिन्यातील केशिका यांच्यामध्ये जे आहे जे की ऑक्सिजन त्यालाच आपण O2 म्हणतो व कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते। श्वसनादरम्यान वायूची देवाणघेवाण कुठं होते? तर जे आहे वायुकोश आणि केशिका। तर फुफ्सांमधील वायुकोश आणि रक्तवाहिन्यामधील केशिका यांच्यामध्ये जे आहे जे की ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर हे होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहू जो की आपला प्रश्न 7 असा आहे पुढचा, कोणत्या पोषण जे की पद्धतीत एक सजीव दुसऱ्या सजीवाच्या शरीरातून अन्न मिळवते त्याला मारल्याशिवाय, जे की न मारता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की परजीवी पोषण असं जे आहे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 8 आपला, योग्य विधान निवडा यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विषमपोषी स्वतःचे अन्न तयार करत नाहीत। विषमपोषी जे असतात ते स्वतःचं अन्न तयार करत नाहीत, हे जे आहे जे की यापैकी योग्य विधान होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, वनस्पतीमध्ये कर्बोदके कोणत्या रूपात साठवली जातात? तर कोणत्या रूपामध्ये साठवले जातात वनस्पतींमध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब, जे की स्टार्च या स्वरूपात जे की साठवली जातात वनस्पतीमध्ये कर्बोदके। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 10 असा आहे, हृदयातून रक्त पंप करताना रक्ताचा प्रवाह मागे जाण्यापासून कोणती जी की रचना रोखते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की हृदयातील कपाट हे जे आहे जे की रचना रोखते। तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर क याचं होणार असेल। प्रश्न 9 मधला जे की हे ग्लायकोजन जे आहे जे की रिसेंटली विचारण्यात आलेला प्रश्न होता। तर ग्लायकोजन जे आहे जे की प्राण्याच्या जे की शरीरामध्ये जे की कर्बोदके साठवली जातात त्याला ग्लायकोजन असं म्हणतात आणि वनस्पतीमध्ये जे की स्टार्च असं म्हटलं जातं। तर हा थोडक्यात एक PYQचा टॉपिक आहे, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न 10 तर आपण पाहिलेला आहे। त्यानंतर प्रश्न आपला 11 असा आहे, बुरशीमध्ये कोणत्या प्रकारचे पोषण आढळते? बुरशीमध्ये, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, ज्यालाच की सॅप्रोट्रॉफिक पोषण हे जे आहे जे की बुरशीमध्ये आढळते। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 12, स्वयंपोषी सजीवांबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? स्वयंपोषी सजीवांबद्दल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ते
सूर्यप्रकाशाशिवाय कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून कर्बोदके तयार करतात, जे की हे चुकीचं विधान आहे. कारण का स्वयंपोषी सजीवांना कर्बोदके तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो, म्हणून जे आहे हे या ठिकाणी चुकीचं विधान होणार असेल. बाकी या ठिकाणी दिलेले सर्व विधाने जे की बरोबर आहेत. तर ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या जे काही शेवटच्या भागात 12 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर या पुढील भागामध्ये देखील आपण सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व त्यासोबत अंकगणित, GK, GS, चालू घडामोडी असे सर्व काही जे आपल्या ग्रुप डी साठी महत्त्वपूर्ण आहे त्यावर आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण रेग्युलरली पाहणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही टेस्ट सिरीज किंवा नोट्स हव्या असतील त्यांनी या नंबरवर किंवा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला लिंक आहे त्यावर मेसेज करून आपल्या सेलरकडून सर्व काही तुम्ही टेस्ट सिरीज व अनलिमिटेड नोट्स घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.